श्री गुरुदेव दत्त. सर्व पितरी अमावस्येला करायचा सोपा तोडगा. घरात कायम वाद होत असतील, कुठल्याही कामामध्ये यश येत नसेल, मुलामुलींचे विवाह अडकले असतील, संततीसारखे प्रश्न लांबणीवर पडले असतील, तर या सर्वांमधून सुटका होण्याकरता आणि पितृदोषातून मुक्तता मिळवण्याकरता एक सोपा तोडगा शिवमहापुराणामध्ये सांगितला जातो की सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एका स्टीलच्या वाटीमध्ये एक मूठ तांदूळ टाकून त्यावर जर का कापराची वाडी प्रज्वलित केली आणि ती कापराची वडी प्रज्वलित आहे तोपर्यंत भगवान शिवांचं स्मरण केलं तर आपल्या जे काही मृत पूर्वज आहेत त्यांना सद्गती लाभते आणि त्यांना सद्गती लाभल्यानंतर त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. म्हणून आपण हा सोपा तोडगा आवर्जून येत्या सर्व पितरी अमावस्येला सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी आपल्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून किंवा बसून हा तोडगा करावा. तो कापूर शांत झाल्यानंतर ती वाटी उचलून त्यातील धान्य आपण हे पक्ष्यांना खाण्याकरता टाकून द्यावं. हातपाय धुवून आपल्या घरामध्ये प्रवेश करावा. असं केले असता आपल्या पित्रा दोषातून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि ही मिळण्याकरता आवर्जून आपण सर्व भाविकांनी हा तोडगा करावा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.